ए अरे वो धक्का लाग जाऊन द्या किंमत तेवढे जाऊन आला या ए कुसा लगी नाही तो गुन्हे आलाय गुन्हे रे ए बोल कसं काय सरांचं सहकार्य ह्या त्या गोष्टीबद्दल बोलत राहा ना तुम्ही. यावर्षी बुलढाण्यावरून मीडिया म्हणून प्रशांत दादा सोनवणे आमच्या अकोले तालुक्यात उडदावणे गावात गांगडवाडी या ठिकाणी जो सालाबादाप्रमाणे आदिवासींचा जो बोहाडा संस्कृतीचा उत्सव असतो, आई भवानी मातेची यात्रा असते, याच्यासाठी आवर्जून प्रशांत दादा सोनवणे बुलढाण्यावरून या ठिकाणी आले आणि अतिशय महत्त्वाचं जे सहकार्य महाराष्ट्रात आमचं ही संस्कृती कशी पोहोचवायची ती सर्व जबाबदारी आम्ही सर्व उडदावणेकर प्रशांत दादांवरती देतोय आणि प्रशांत दादांना याही वर्षी असा आग्रह करतो की या बोहाड्याच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी आवर्जून दादा तुम्ही आमच्या बोहाड्यासाठी या आणि आमची संस्कृती महाराष्ट्रभर तुम्ही कशी प्रसार कराल एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करतो. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा. उडदावणेचं मला सर्वात महत्वपूर्ण जे वैशिष्ट्य वाढलं की सह्याद्री रांगेतील जे सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई ते सुद्धा इथेच आहे आणि एशिया खंडामधली सर्वात खोल जी दरी आहे सांदल व्हॅली ती सुद्धा इथेच आहे. म्हणजे एका बाजूला उंच शिखर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी, म्हणजे दोन्ही जे आहे टोकं तुम्ही बॅलन्स केलेले आहे आणि त्याच्या मधात तुम्ही सर्वजण राहतात आणि आदिवासीची जी सांस्कृतिक ओळख आहे हीच त्यांची सर्वात मोठी ओळख आहे, जी कल्चरल आयडेंटिटी ज्याला आपण म्हणतो ती तुम्ही टिकून ठेवतात. त्याचा आमदार साहेबांनी सुद्धा उल्लेख केला आणि स्वतः आमदार साहेब सुद्धा तुमच्या सोबत नाचले ते, तर ते मला फार कौतुक वाटलं. फार फार म्हणजे असंच ते संस्कृती टिकण्यासाठी आपली जी परंपरा आहे ह्या टिकवणं फार आवश्यक आहे. अन्यथा आमचं जे आहे ते आमचं म्हणजे काय म्हणजे नागरीकरण होईल आणि आम्ही आदिवासी राहणार नाही. मग बोगस आदिवासी सुद्धा मग आता घुसू राहिले, त्यामुळे बोगस आदिवासीचा प्रश्न आणि तो आपल्याला आपण बोगस नाही हे सिद्ध करायचं असेल तर आपली भाषा आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा टिकल्या पाहिजे. धन्यवाद दादा. अतिशय त्याच्यामुळं आपण सर्व आमचं जे बोहाडा मंडळ आहे उडदावणे गांगडवाडी त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना फेटा आणि नारळ देऊन त्यांचा मंडळाच्या वतीने आम्ही सत्कार करतोय. नारळ दे बाई